99% लोकांना श्रद्धा या शब्दाचा अर्थही माहित नाही आणि श्रद्धा या शब्दाची व्याख्याही माहित नाही. अंधश्रद्धा हा शब्दच चुकीचा आहे. आमचा देव असा की त्याला इतिहासच नाही. तर कीर्तनकार काय एवढा मोठा नाहीये कोण की त्याच्या वक्त्यावर टाळ्या वाजवाव्या. वारकरी संप्रदाय हा वैदिक सनातन संप्रदायाचं उन्नत स्वरूप आहे. तुकोबारायांचे त्यांनी तो अल्ला देवे अल्ला खिलावे वगैरे असे ते काही त्यांचे अभंग लिहिलेले आहेत. पूर्व जन्मीचं कर्म भोगायला आपण जन्माला आलो. आमच्या जातीमधले संत श्रेष्ठ आहेत, ह्यांचं इथं मंदिर होता कामा नये. ज्यांनी कीर्तन ठेवलेलं असतं त्याचीच कीर्ती तासभर गायली जाते कीर्तनात. माऊलींचं वाङ्मय हे फार किरकोळ आहे. एखाद्या व्यक्तित्वाचा गौरव करण्याकरता कीर्तन नाहीये. आम्ही शिवालाही जात नाही, फक्त विठ्ठलाला जातो. खंडोबाला जायचं तर पुन्हा वेगळा जाऊ ना. ज्या संतांनी परमार्थामध्ये सर्व जाती एकत्र आणल्या त्या संतांच्या नावाखाली हे भेद पाडला जातोय. सप्रेम नमस्कार. विनंती विशेष द पोस्टमनवर तुमचं खूप स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश तुमच्यासाठी घेऊन येणार आहे वेगळ्या वेगळ्या विषयांवरची पत्र. आजचं पत्र तुमच्यासाठी लिहिलं आहे हरिभक्त परायण यशोधन महाराज साखरे यांनी. साखरे महाराज मूळचे आळंदीचे आहेत आणि पेशानं ते कीर्तनकार, इंजिनियर, बरेच त्यांचे आयाम आहेत. आपण पुढच्या गप्पांमध्ये ते ऐकूच या. आणि अध्यात्म या विषयावरचं आजचं पत्र आहे. तुम्हाला वेगळ्या वेगळ्या विषयांवरची पत्र द पोस्टमनवर मी घेऊनच येणार आहे. त्यासाठी तुम्ही द पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पत्र पडलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला, बाय द वे, हा जो मी शर्ट घातलाय हा आहे द खादी वर्ल्ड इथून घेतलेला, जनता खादी भांडार, लक्ष्मी रोड, पुणे. आपल्या चॅनलवर त्यांचा एक ऑलरेडी आम्ही एपिसोड केला होता आणि ते आमचे वॉर्डरोब पार्टनर आहेत. तुम्हालाही छान छान कपडे खादीचे घ्यायचे असतील तर तुम्ही तिथे जाऊन भेट देऊ शकता. धन्यवाद. महाराज रामकृष्ण हरी. नमस्कार. आता इंट्रोमध्ये मी तुमची छोटीशी ओळख करून दिली आपल्या प्रेक्षकांना, पण इतकी वास्ट ओळख आहे की तुम्ही कीर्तनकार पण आहात, तुमचं इंजिनिअरिंग पण झालंय, शिवाय तुम्ही गुरुकुल पण रन करता. तर तुमची एक विस्तृत ओळख तुम्हीच द्या शॉर्टमध्ये. मी यशोधन साखरे. माझा जन्म साखरे महाराजांच्या घराण्यामध्ये झाला. त्यामुळे लहानपणापासून अगदी आईच्या गर्भात असल्यापासून हे कानावर पडत गेलं. माझ्या म्हणजे संस्कृत वाङ्मय असेल, संत वाङ्मय असेल, हे कानावर पडत गेलं. पण आमच्या तीर्थरूप गुरुवर्य महाराजांची अशी इच्छा की फक्त एक संस्कृत किंवा संत वाङ्मयाचं शिक्षण न घेता काही व्यावहारिक शिक्षण घेतलं पाहिजे. कारण व्यावहारिक शिक्षणाशिवाय व्यवहारामध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे महाराजांनी मला व्यावहारिक शिक्षणामध्ये उद्युक्त केलं. आणि त्याचबरोबर माझ्या घरामध्ये पाणिनीय संस्कृत व्याकरण असेल, न्यायशास्त्र असेल, संत वाङ्मय असेल, वेदांत शास्त्र असेल, तर शिक्षण माझं चालूच होतं. पण पुढे जाऊन मी पुण्यामधनं शिक्षण माझं सगळं पुण्यातच झालं. नुमवी शाळेमध्ये होतो मी. आणि पुढे MIT अभियांत्रिकी महाविद्यालयामधनं माझं इंजिनिअरिंग झालं. नंतर मी MA फिलॉसॉफी केलं. DPA नावाचा एक कोर्स मॅनेजमेंटला तो केला. PhD केलं, LLB केलं. असं व्यावहारिक शिक्षण माझं चालूच होतं आणि अजूनही मी शिकतच आहे. आणि पारमार्थिक शिक्षण ही माझ्या तीर्थरूप गुरुवर्यांकडे अजून मी शिकतोच आहे. पंडित प्राण गणेश्वर शास्त्री द्रविड असतील, माग जोशी निपाणीकर असतील, यांच्याकडेही मी काही शास्त्रांचं अध्ययन केलं. असं व्यावहारिक आणि पारमार्थिक संत वाङ्मयाचं शिक्षण हे माझं दोन्ही सोबतच चालू होतं. आणि नंतर मग शिक्षण झाल्यानंतर अजून झालं असं म्हणता येणार नाही, पण शिक्षण चालू आहे आणि त्याप्रमाणे काही व्यावहारिक जबाबदाऱ्या, पारमार्थिक जबाबदाऱ्या पुढे चालूच आहेत. अच्छा, आता तुम्ही IT क्षेत्रात काम करता, बरोबर? हो हो. आणि त्यासोबत कीर्तन पण करतात. हो. कीर्तनाकडेच मला थोडंसं यायचं आहे. कीर्तनाची जी परंपरा आहे त्याचं वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. तर ही परंपरा नक्की कधी सुरू झाली कीर्तनाची? म्हणजे त्याचे ऐतिहासिक दाखले काय आहेत की या सालापासून म्हणा किंवा या महाराजांनी ती कीर्तनाची परंपरा घालून दिली? इथून सुरुवात करूया आणि मला त्याच्याबद्दलच अजून थोडंसं डीप जायचंय पुढे. ओके. प्रथमतः कीर्तन हा जो शब्द आहे त्याच्याविषयी थोडक्यात सांगतो. तर कीर्तन शब्द म्हणजे काय, तर भगवंताच्या कीर्तीचं गुणगान करणं याचं नाव कीर्तन. आणि ही कीर्तन नावाची भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णोहो पादसेवनम या ज्या नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत त्या नवविधा भक्तीमध्ये कीर्तन नावाची एक भक्ती आहे. आणि कीर्तनाचे आद्य गुरु कोण असेल तर नारद मुनी हे कीर्तनाचे आद्य गुरु आहेत. किंबहुना कीर्तन ज्या सतरंजीवर घुमडीवरती केलं जातं त्याला नारदाची गादी असंही म्हटलं जातं. म्हणून ही परंपरा नारद मुनींपासून आलेली आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये ही परंपरा जर आपल्याला स्पष्टपणे दिसून घ्यायची असेल तर त्याचा उल्लेख म्हणजे ही परंपरा अनादीच आहे.
म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये ही अनादीच परंपरा चालू आहे. पण कीर्तनाची परंपरा ज्याचा उल्लेख आपल्याला संत वाङ्मयामध्ये सापडतो तो नामदेव महाराजांचा उल्लेख सापडतो. तर तिथे असं सांगतात की नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. तर ते कीर्तनाचं वर्णन असं आपल्या म्हणजे हृदयंगम स्वरूपाचं आहे की वाळवंटामध्ये, पंढरीच्या वाळवंटामध्ये कीर्तनाचे फड असतात. कीर्तनाच्या समूहाला सुद्धा फड असं म्हणलं जातं. बाकीच्या गोष्टींनाही फड म्हणतात, कुस्तीचाही असतो, बाकीच्याही गोष्टींचा असतो, पण कीर्तनाचा फड. तर त्या कीर्तनाच्या फडामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे आणि त्या फडाची प्रमुख तर महिलेला फडाचं प्रमुख केलेलं आहे. अच्छा. जनी म्हणे जनाबाई या त्या फडाच्या प्रमुख आहे. कारण की कीर्तनामध्ये एक चाल म्हणण्याची पद्धत असते. पहिली चाल, दुसरी चाल, शेवटची चाल. तर चाल कोणी म्हणायची हे त्या फड मालकाने सांगायचं असतं. किंवा कीर्तन सुरू कधी करायचं, संपवायचं कधी हे त्यांनी सांगायचं. मग त्या जनाबाई सांगतायत, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. ज्ञानदेव महाराज तुम्ही चाल म्हणा, अभंग म्हणा. अशी कीर्तनाचा जो उल्लेख स्पष्टपणे लिखित स्वरूपाचा उल्लेख आहे तो नामदेवरायांचं कीर्तन चाललंय. ते पंढरीच्या वाळवंटामध्ये चाललेलं आहे आणि त्या कीर्तनाला माऊली ज्ञानोबा हे चाल म्हणायला उभे आहेत असं पहिला लिखित उल्लेख आपल्याला सापडतो. आणि मग त्याचे नियम असतील किंवा त्याची काही पद्धती असेल ती मध्ययुगीन भारताच्या काळामध्ये कधीपासून डेव्हलप झाली, म्हणजे कोणी त्याचे नियम घालून दिले किंवा त्याचे नियम काय आहेत कीर्तनाचे? कीर्तनाचे जे नियम आहेत हे नामदेवरायांनी स्पष्टपणे सांगितलेले आहेत. म्हणजे प्रत्येक कीर्तनामध्ये काय बोलावं, काय बोलू नये, कसं कीर्तन असावं. तर एक मूलतः त्याचा ढाचा जर आपण विचार करायला गेलो तर कीर्तनामध्ये 3 गोष्टी आहेत. एक आहे नय, दुसरा आहे विनय आणि तिसरा आहे अभिनय. तर नय म्हणजे तत्वज्ञान. तर कीर्तनामध्ये उगीच टाइमपास गोष्टी सांगू नयेत, काहीतरी तत्वज्ञान, ज्याला आपण हल्लीच्या इंग्रजीमध्ये टेक अवे. कीर्तन झाल्यानंतर काहीतरी पदरात आपल्या पडलं पाहिजे, नुसतं 2 तास करमणूक झाली आणि घरी गेला असं नसावं, म्हणजे नय. विनय, कीर्तनकारांनी विनम्रतेने बोललं पाहिजे. मी कुणीतरी शहाणा आहे आणि ह्यांचा मी उद्धार करताय, मी जर ह्यांचा उद्धार केला नाही तर ह्यांचं वाटोळ होणार आहे, असा अभिमानाने विनम्रता पाहिजे. आणि तिसरा अभिनय, आणि हा अभिनय हा कामापुरता पाहिजे. म्हणजे मूळ ढाचा कीर्तनाचा आहे नय, विनय आणि अभिनय. या 3 गोष्टींनी तुमचं कीर्तन हे संपन्न असलं पाहिजे. कीर्तनामध्ये कसं सांगावं, काय सांगू नये, तर माऊली ज्ञानोबा सांगतात, नामदेवराय सांगतात, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराया. पुढे सांगतात नामदेवराय, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. तर कीर्तनामध्ये भक्ती, वैराग्य, ज्ञान हे सांगावं, याच्या व्यतिरिक्त काहीही सांगू नये. एखाद्या व्यक्तित्वाचा गौरव करण्याकरता कीर्तन नाहीये. हल्ली कीर्तनामध्ये असं दिसून येतं की कीर्तनकार बोलायला लागल्यानंतर लोक टाळ्या वाजवतात. तर कीर्तनकार काय एवढा मोठा नाहीये कोणी की त्याच्या वक्त्यावर टाळ्या वाजवाव्यात. कीर्तनामध्ये जर टाळी वाजवायची असेल तर भगवंताच्या नामालाच ती टाळी वाजवली पाहिजे. कीर्तनकाराच्या वक्तव्याला, वाजवणाऱ्याच्या वाजवणाऱ्याला, म्हणणाऱ्याच्या म्हणणाऱ्याला या कशालाही टाळी वाजवू नये. म्हणून भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचंच त्याच्यामध्ये विवेचन व्हावं. आणि कीर्तनामध्ये काय व्हावं, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. तुमच्या अंतरामध्ये असलेला जो देव, जो परमात्मा, जे चैतन्य, त्याची अभिव्यक्ती व्हावी असं त्या कीर्तनाचं सामर्थ्य. म्हणजे नामदेवरायांनी कीर्तनाला उभं कसं राहावं, कीर्तनामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे. म्हणजे कीर्तन मर्यादेविषयी जर आपल्याला विचार करायचा असेल तर नामदेवरायांची अभंगगाथा जर आपण धुंडाळली तर त्याच्यामध्ये सविस्तर कुठे उभं राहिलं पाहिजे, कसं उभं राहिलं पाहिजे, काय बोललं पाहिजे. कीर्तनामध्ये नर्तन आहे पण ते नर्तन मर्यादित आहे. म्हणजे अगदी इकडून तिकडं पळापळी करायची असं कीर्तनातलं नर्तन नाहीये. आणि त्यातल्या त्यात बारकावा असा आहे की कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी मर्यादित नाचावं, टाळकऱ्यांना नाचायला परवानगी आहे. म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टीच्या बारकाव्याच्या गोष्टी आहेत ते भक्त शिरोमणी नामदेवरायांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये लिखित स्वरूपामध्ये आपल्याला सगळं ते आढळून येईल त्या सगळ्या गोष्टींचा. आत्ता कीर्तनांची काय अवस्था आहे? तुम्ही स्वतः कीर्तन करता आणि महाराष्ट्रातही फिरता. खरं सांगायचं झालं तर हे यूट्यूब वगैरे या गोष्टी येण्याच्या पूर्वी मी कोणाचंही कीर्तन ऐकलंच नव्हतं. अच्छा. कारण की माझ्या तीर्थरूप गुरुवर्यांचंच मी कीर्तन ऐकलं
तेच माझ्यासमोर आदर्श होते. पण आता हे इंटरनेट, फेसबुक, यूट्यूब वगैरे या गोष्टी आल्यानंतर सहजतेने स्क्रोल करता करता अनेक गोष्टी त्या कसं कळतं माहित नाही, मी कीर्तनकार आहे त्या यूट्यूबला. पण मी कीर्तनकार असल्यामुळे मला बऱ्याचदा कीर्तनं दाखवत होते. आणि कीर्तनं दाखवल्यानंतर आमच्या पूर्वसुरींनी जी आम्हाला मर्यादा घालून दिलेली आहे त्याच्या विपरीत हे सगळं चाललंय असं वाटतंय कुठेतरी. म्हणजे कीर्तनाच्या मर्यादेला धरून या सगळ्या गोष्टी आहेत असं वाटत नाही. म्हणजे माझं एकट्याचं मत नाही, महाराष्ट्रामधले मोठे मोठे कीर्तनकार सुद्धा हेच सांगतात की जशी आपली कीर्तनाची मर्यादा आहे त्याला धरून हे चाललेलं नाही, हे निश्चित. म्हणजे सगळेच असं करतात असंही नाही बरं का. त्याच्यामध्ये काही कीर्तनकार भगवत भक्त आहेत की जे त्या कीर्तनाच्या मर्यादेला धरूनच चाललेत. किंबहुना असे जे महानुभाव आहेत की जे मर्यादेनुसार कीर्तन करतात, त्यांच्यामुळेच ही कीर्तन परंपरा जगली आहे. ह्यांनी जर जगवलं नसतं, ह्यांनी जर मर्यादा सोडली असती तर कीर्तन परंपरेचं अवघड होतं. खरं तर भगवंत रक्षण करणार आहे, आपण कोण रक्षण करणार आहे? कदाचित खरं कीर्तन करणारे आम्हाला माहितीही नसतील, असेही असतील किंवा जे जास्त सोशल मीडियावर गंमत सांगतो तुम्हाला, म्हणजे घडलेला किस्सा. पुणे विद्यापीठ म्हणजे विद्येचं माहेर घरामध्ये जे सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठामध्ये एक संस्कृत विभागामध्ये मी गेलो. नाव कोणाचं मी घेणार नाही. तर तिथे संस्कृत विभागामध्ये एका प्रोफेसरची प्राध्यापकांची माझी ओळख करून देण्यात आली. आणि ते महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे होते, आसाम या राज्यातले होते. पण महाराष्ट्रात बरेच वर्ष राहत असल्यामुळे मराठीची त्यांना तोंड ओळख. तर त्यांनी ओळख करून दिली, त्यांनी माझी ओळख करून द्यायची. ओळख हे कीर्तनकार आहेत. तर ते म्हटलं हो, 2 तास खूप टाइमपास होतो, गप्पा मारत जातात, असं एकदम हसायचं असतं, त्याचं नाव कीर्तन आहे का? मला आश्चर्य वाटलं की खरी कीर्तन परंपरा लोकांपुढे जात नसल्यामुळे हास्य हे असल्या गोष्टींना लोकांना कीर्तन वाटतं. खरंच अवघड आहे. म्हणजे सोशल मीडियाचा सदुपयोग कसं आहे, आता सगळं गणित अवघड आहे. गणित लोकांना जे आवडतं तेच सोशल मीडिया दाखवतं, जे गरजेचं आहे ते दाखवतं असं ठरत नाही. काही तुमच्यासारखे लोक आहेत की जे गरजेचं आहे असं दाखवतात, पण सगळं सवंग गोष्टी दाखवल्या जातात. म्हणून खरं कीर्तन हे लोकांपुढे जात नाही. म्हणजे जे आसामचे प्राध्यापक होते त्यांच्यासमोर कीर्तनाचं स्वरूप विडंबनात्मकच गेलं. जे खरं कीर्तन आहे त्याच्यासमोर गेलंच नाही. मग हे खरं कीर्तन जाण्याची खरोखर गरज आहे समाजापुढे. काय कीर्तन आहे हे समाजापुढे गेलं पाहिजे खरोखर. आणि या कीर्तनाच्या परंपरेत आतापर्यंत तुम्हाला आवडलेले कीर्तनकार कोण कोण आहेत? म्हणजे आम्हाला पण त्यांना युट्यूबवर सर्च करून ऐकता येईल. पूर्वसुरींची मी तुम्हाला नावं सांगतो. ब्रह्मलीन जोग महाराजांना मी बघितलं नाही, पण अत्यंत सुंदर कीर्तन करायचे. दादा महाराज साखरे. त्याच्यानंतर आत्ताच्या परंपरेमध्ये जर आपण विचार करायला गेलो तर म्हणजे मी ज्यांना पाहिलं ते ब्रह्मलीन धुंडा महाराज देगलूरकर. अच्छा. त्याच्यानंतर खंदारकर महाराज सुद्धा कीर्तन छान करायचे. त्याच्यानंतर आता जे होऊन गेले म्हणजे जे खरंच कीर्तन ऐकावं, म्हणजे काही तत्वज्ञानाच्या गोष्टींमध्ये त्या कीर्तनकारांचे आमच्या परंपरेमध्ये मतभेद आहेत, पण कीर्तन म्हणून ज्यांनी चांगले केले, आता ब्रह्मलीन आत्ताच नुकते झाले, ब्रह्मलीन बाबा महाराज सातारकर असतील, तीर्थरूप गुरुवर्य महाराज तीर्थरूप किसन महाराज साखरे आहेत, आत्ताच्या माझ्या अगोदरच्या जस्ट पिढीतले. तर चैतन्य महाराज देगलूरकर आहेत, चंद्रशेखर महाराज देगलूरकर आहेत. वारकरी शिक्षण संस्था जी आळंदीमध्ये आहे जोग महाराजांची, तिथले बरेच शिक्षक आहेत, माऊली महाराज शिंदे असतील, असे बरेच तरुण कीर्तनकार पण जे आहेत, जे खरंच अभ्यास म्हणजे त्यांनी अभ्यास केला हे सांगण्याचा, माझ्यापेक्षा सिनियर आहेत ते, मोठे आहेत, त्यामुळे त्यांनी अभ्यास केला हे सांगण्याचा माझा अधिकार नाही. पण ज्यांची कीर्तनं श्रवण करावी, जे खऱ्या कीर्तन परंपरेनुसार कीर्तन करतात, असे हे काही म्हणजे आपली बोटाची हाताची बोटं सुद्धा मोठे इतकेत. म्हणजे खरे कीर्तनकार चांगले आहेत असं सांगायचं म्हटलं तर हाताची बोटं पुरेशी आहेत. म्हणजे 5-10 म्हणजे खरं अज्ञातही असतील. म्हणजे मी काही कीर्तन ऐकायला जात नाही, पण जी माझ्या समोर स्क्रोलिंग मध्ये येतात किंवा ज्यांचं मी खरंच ऐकलंय कीर्तन, म्हणजे आमच्या आश्रमातही कीर्तन होतात किंवा त्यांनी मला कीर्तनाला बोलवल्यानंतर तिथेही मी कीर्तनाला जातो. मग अशा वेळेला काही कीर्तन जे ऐकायला पडतात, तर ही जी 5-10 नावं सोडली तर म्हणजे असतीलही कोणी अज्ञात असतील. आपली काही मर्यादा तिथपर्यंत गेलेली नाहीये, कारण की ग्रामीण भागातही खूप चांगले कीर्तनकार आहेत. म्हणजे खरं तर कीर्तनकारांना ते प्रकाशात यायला आवडतच नाही. त्या लोकांना जे खरे कीर्तनकार आहेत ते म्हणतात ही भगवत भक्ती म्हणून करतोय, लोकांनी मला प्रसिद्धी द्यायच्या करता मी म्हणतच नाही, म्हणून ते प्रकाशात आलेही नसतील. पण जे प्रकाशामध्ये आहेत असे मोजण्या इतकेच खरे कीर्तनकार आहेत की जे खरंच संप्रदायपूर्वक कीर्तन करतात. तरुणांच्या मनातला एक प्रश्न आहे महाराज की कधी कधी मीडियामध्ये वगैरे आम्ही ऐकतो की कीर्तनांमधनं काही ओव्या किंवा काही अभंग असेल किंवा आपल्या संतांनी वगैरे लिहून ठेवलंय की त्याचा अर्थ अंधश्रद्धेशी जोडला जातो
किंवा मध्यंतरी एक प्रकरण गाजलं की पुत्रप्राप्तीसाठी कुठला तरी ती ओवी आहे किंवा मंत्र आहे आणि ते महाराज मंचावरून सगळ्यांना आवाहन करत होते की हे तुम्ही करा. तर एक कीर्तनकार म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता? खूप चांगला प्रश्न आहे. पहिल्यांदा श्रद्धा अंधश्रद्धा याच्याविषयी थोडंसं मी शास्त्र काय सांगतो ते सांगतो तुम्हाला. तर श्रद्धा हा जो शब्द आहे, शब्दाचा अर्थ अंधश्रद्धा जेवढं ओरडतात लोक, ते अंधश्रद्धा म्हणणाऱ्या लोकांना श्रद्धा या शब्दाचा अर्थ माहितीये का हे विचारलं पाहिजे. ज्यांनी खरंच अध्ययन केले तो नक्की सांगेल, पण 99% लोकांना श्रद्धा या शब्दाचा अर्थही माहित नाही आणि श्रद्धा या शब्दाची व्याख्याही माहित नाही. तर श्रद्धा म्हणजे काय, तर बेसिक त्याला व्युत्पत्ती म्हणतो आपण, शब्दाची फोड करून त्याचं डिसेक्शन करणं. तर आपल्या परंपरेमध्ये असं आहे की प्रत्येक शब्दाचं डिसेक्शन केलं पाहिजे, एक एक पार्ट वेगळा वेगळा. जशी गाडी वेगळी काढल्यानंतर आपल्याला ते गाडीचं स्वरूप कळतं, तसं शब्द असा वेगळा वेगळा डायसेक्शन केलं पाहिजे. तर श्रद्धा या शब्दाचं आपण डायसेक्शन करू. तर श्रद्धा या शब्दामध्ये 2 शब्द आहेत, श्रत अधिक धा. तर श्रत हा जो शब्द आहे, तर सत्य या शब्दाचं वैदिक स्वरूप आहे आणि धा म्हणजे धारण करणं. अच्छा. सत्याला धारण करणारी मनाची जी एक विलक्षण शक्ती, तिला श्रद्धा म्हणतात. मग जी गोष्ट सत्याला धारण करणारी आहे, म्हणजे खरं खोटं पहिल्यांदा पृथक्करण झालंय, ज्याला इंग्रजीत आपण अनालिसिस म्हणतो, ते अनालिसिस झालंय, खरं खोटं काय हे अनालिसिस झालंय आणि अनालिसिस झाल्यानंतर खरं ते तिने धारण केलेलं आहे. मग जी सत्याला धारण करणारी शक्ती ती अंध असू शकत नाही. म्हणून अंधश्रद्धा हा शब्दच चुकीचा आहे, ज्याला इंग्रजीमध्ये ब्लाइंड फेज असं म्हणतात. उगाच येत गेला शब्द, मग तुम्ही अंधविश्वास म्हणा, पण अंधश्रद्धा ही कधीही आंधळी नसते, कारण ती सत्याला धारण करणारी आहे. मौलींनी फार त्या श्रद्धेबद्दल लिहिले. आता चुकीच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली जाते असंही तुम्ही म्हणू शकता. आता श्रद्धा म्हणजे काय, आता मी सांगितलं तुम्हाला व्याख्या, पण एक साधं श्रद्धेचं तुम्हाला विवेचन सांगतो की जेव्हा एखादी माता तिच्या मुलाला सांगते ही तुझे वडील आहेत, तो मुलगा म्हणत नाही कशावरून, किंवा ती कुठली टेस्ट असते DNA ती करा असं तो काही मुलगा म्हणत नाही. तो आई सांगते हे माझे वडील, येस हे माझे वडील आहेत, विश्वास ठेवतो. त्याचं नाव श्रद्धा. आणि ही आंधळी कधीही नसते. आणि श्रद्धा ही चुकीच्या ठिकाणी ठेवली जाते. आता ते बोलणं फार अवघड आहे, कारण की मी ज्या युगात राहत, आपण ज्या युगात आहात त्या युगात आता जे मी काही बोलणार आहे ते लोकांना रुचेल नाही रुचेल मला माहिती नाही, पण खरं सांगणं हे माझं कर्तव्य. माऊली सांगतात, श्रद्धा म्हणितल्यासाठी पाते जो नये किरीटी काय द्विजू अंत्यजघृष्टी अंत्यजीवन, हे पुढे सांगतायत. गंगोदक जरी जाहले ते मध्य भांडा आले, तरी ते काही केल्या पेवोने विचारी पा. तर गंगेचं पाणी आहे, पवित्र आहे, किंबहुना तिच्या इतकं पवित्र जगात काही नाही आहे. पण गंगेचं पवित्रतम असं जे उदक पाणी ते जर मद्याच्या भांड्यामध्ये आलं तर ते शहाण्या माणसांनी त्याचा स्वीकार करू नये. आता मद्याच्या गंगा वाहतायत ही गोष्ट वेगळी आहे, पण गंगेचं पाणी जर मद्याच्या भांड्यामध्ये आले तरी ते पिऊ नये. त्याप्रमाणे श्रद्धा चांगली आहे, वस्तुतः ती खूपच पवित्र आहे, पण ती जर चुकीच्या ठिकाणी ठेवली गेली तर ती माणसाला अधोगतीला नेणार. म्हणून माऊल तुकोबाऱ्यांचा एक फार सुंदर शब्द आहे, हालवोनी खुंट आधी करावा बळकट. आता जातं म्हणतात, ते कधी गेलं ते कळलंही नाही, तर जातं खेळात फिरवलं जातं. आणि ती माता जेव्हा त्या जात्यावर दळायला बसते तेव्हा बसायच्या आधी ते खुंटा जो असतो तो हालून चेक करते, ज्याला क्रॉस चेकिंग आपण म्हणतो, आणि तो घट्ट असेल तरच ती फिरवायला लागते. त्याप्रमाणे श्रद्धा ठेवताना कुठलंही वाक्य असो, कोणताही माणूस असो, तिथं श्रद्धा ठेवताना तुम्ही त्याला आहलवोनी खुंट आधी करावा बळकट. म्हणून तो श्रद्धा ठेवण्याच्या पूर्वी तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. म्हणून या ज्या गोष्टी आहेत, रूढी वेगळी आणि श्रद्धा वेगळी, कीर्तनामध्ये काय सांगावं काय सांगू नये फार महत्वाचा विषय आहे. आणि खरं सांगू का की आपण आपल्या परंपरा, आपला संप्रदाय, संविधानाच्या मर्यादेत राहून आपला संप्रदाय सांगितला पाहिजे. संविधानाच्या मर्यादेच्या बाहेर जाऊन तर तुम्ही संप्रदाय सांगत असाल तर ते चालणार नाही. आपण भारतीय आहोत पहिल्यांदा ना, वारकरी आहोतच, पण पहिल्यांदा भारतीय आहोत ना. मग भारतीयतेच्या अनुषंगाने संविधान आहे, संविधानाच्या अंतर्गत आता ज्या काही वक्तव्य झाली गेली, म्हणजे कीर्तनकाराने अपडेट राहिलं पाहिजे बरं का. म्हणजे कायद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा कीर्तनकाराने अपडेट राहिलं पाहिजे, काय बोलायला बंदी आहे आणि काय बोलायला बंदी नाही याच्या बाबतीत कीर्तनकारांनी जागा राहण्याचं गरज. म्हणजे एखादी सत्य गोष्ट असते, पण ती सत्य गोष्ट संविधान सांगते हे तुम्ही बोलू नका. म्हणजे त्यांनी सांगितलेलं असत्य असं मी अजिबात म्हणणार नाही, त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, शास्त्र सांगताय त्यात तथ्य आहे, पण ती अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य संविधान आपल्याला देत नाही ना.
म्हणून त्या अभिव्यक्ती करण्याकरता संविधानाच्या मर्यादेत राहून या शास्त्रशुद्ध गोष्टी सांगणं गरजेचं. तुम्ही अनुष्ठान करा, कसं करायचं तुमचं स्वातंत्र्य आहे, पण जेव्हा तुम्ही पब्लिकली लोकसमूहामध्ये बोलता तेव्हा संविधानाच्या मर्यादेत बोललं पाहिजे. म्हणून काही गोष्टी कीर्तनामध्ये जेव्हा बोलल्या जातात तेव्हा त्या असतीलही योग्य, पण तिथं ते संविधान तुम्हाला परवानगी देत नाही ना, मग तिथं काळजी माणसांनी घेतली पाहिजे. म्हणून आणि वारकरी संप्रदाय हा श्रद्धा संपन्न आहे. अंधश्रद्धेच्या किंवा अंधविश्वासाच्या मागे तो लागणारा नाहीये. प्रत्येक गोष्ट तो तपासतो, योग्य असेल तरच करतो, जर अयोग्य असेल तर तुम्ही करा असं कोणीही सांगत नाही. वारकरी संप्रदाय सांगतो तुमच्या अनुभवाला पटत असेल तर तुम्ही करा, तुम्हाला जर त्या अनुभवाला पटत नसेल तर तुम्ही करू नका. इतका वारकरी संप्रदाय कसा आहे, दृष्टी संपन्न आहे. आणि वारकरी संप्रदायाच्याकडे जी असणारी दृष्टी आहे ती आहे विवेक दृष्टी. विवेक दृष्टीने संपन्न असा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून तो कधी आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, घाते एके वेळे मागे पुढे. पुढचाही आंधळा आहे, तो खड्ड्यात गेला, आपणही खड्ड्यात जाऊ. म्हणून गतानुगतिकता, आंधळ्याच्या पाठी लागणं हे वारकरी संप्रदायाला कदापि मान्य नाहीये. वारकरी संप्रदाय हा सश्रद्ध आहे, पण वारकरी संप्रदायाची श्रद्धा ही डोळस आहे. आणि म्हणून काही गोष्टी सांगितल्या गेल्या, रूढी वगैरे असतील, पण त्या गोष्टींकडे जास्त लक्ष न देता तत्वाकडे लक्ष देणे हे अत्यंत आवश्यक. आता तुम्ही वारकरी संप्रदायाचा विषय काढला म्हणून कदाचित माझा प्रश्न बाळबोध वाटेल, पण वारकरी संप्रदायाचा इतिहास काय? अनेक लोकांना वारी माहितीये, वारकरी शब्द माहितीये, पांडुरंग माहितीये, पण त्याचा खरा इतिहासच माहिती नाही. आता पांडुरंगाचा जो इतिहास आहे तर एक तीर्थरूप गुरुवर्य महाराजांकडे बऱ्याच मी लहान होतो, म्हणजे 30-35 वर्षापूर्वी एक अमेरिकेहून एक विदुषी वारकरी संप्रदायाचं अध्ययन करण्याकरता आले होते. आणि ते म्हणले तुमच्या विठ्ठलाचा इतिहास काय? तर आमचा देव असा की त्याला इतिहासच नाही. त्याविषयी संत सांगतात, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. आमच्या देवाचं नाव विठ्ठल आहे, विठ्ठलाचा वेगळी व्याख्या, पण पांडुरंग हे आपल्या देवाचं नाव आहे. पांडुरंग हे का नाव आहे, त्याच्यामागे ते सगळा इतिहास आहे. तर काही इतिहास म्हणजे पुराणं असं सांगतात की महाभारत युद्ध झालं, द्वारकेमध्ये यादवी माजली आणि भगवंत निजधामाला गेले, असं काही पुराणामध्ये सांगितलेले. पण वारकरी संप्रदायाच्या मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे निजधामाला गेले नाहीत, ते पंढरपूरला आले आणि पंढरीला विठ्ठल म्हणून ते उभे राहिले. असा वारकरी संप्रदायाची मूळ जी इतिहास आहे हा भक्त पुंडलिकापासून आहे. आणि पहिले ज्ञात वारकरी जर कोण असतील तर ते श्रीमदाद्य शंकराचार्य आहेत. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम, असं जे त्या विठ्ठलेशाचं वर्णन करतात हे ज्ञात पहिले वारकरी आहेत. म्हणजे वारकरी संप्रदाय हा अनादी संप्रदाय आहे. किंबहुना थोडंसं आपल्याला हे वाटेल ते, पण वारकरी संप्रदाय हा वैदिक सनातन संप्रदायाचं उन्नत स्वरूप. कारण की वैदिक सनातन संप्रदायामध्ये मर्यादितता आहे, वारकरी संप्रदायामध्ये अमर्याद आहे, कोणीही वारकरी होऊ शकतं. ज्याप्रमाणे भारतीय कोण आहे, एक विशिष्ट धर्माचा भारतीय नाही आहे, जो संविधानाला मानतो तो भारतीय. त्याप्रमाणे वारकरी कोण, जो विठ्ठलेशाला मानतो, जो अद्वैत तत्वज्ञान मानतो, जो मौली ज्ञानोबरायांना मानतो, जगद्गुरु तुकोबारायांना मानतो, तो वारकरी. अशी सर्वसाधारण वारकरी शब्दाची आपण व्याख्या करू शकतो. अद्वैत तत्वज्ञानाचा विषय निघालाय, तर अद्वैत आणि अद्वैत यातला फरक थोडक्यात सांगा ना आम्हाला. तो एक वेगळा खूप मोठा विषय, खूप मोठा विषय, पण हे शब्द कायम ऐकले जातात आणि अनेकांना त्याचे अर्थ माहित नाहीत. म्हणूनच मी म्हटलं सुरुवातीला की माझे काही प्रश्न बाळबोध वाटतील, पण ते फार गरजेचे. तो विस्तृत होय, विस्तृत म्हणजे हा किंबहुना हाच प्रश्न जगात महत्वाचा आहे. बरोबर, कारण विचार काय करावा हे सांगताना कथमिदं जातं को एकर्ता अस्य विद्यते उपादानं किमस्तिह विचार सोयमीदृशा, हाच खरा विचार आहे. मौली सांगतात आहे मी हा कोण, करावा विचार. अद्वैत विचार हा अत्यंत महत्वाचा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या संप्रदायामध्ये किंवा ज्या विचारसरणीमध्ये देव आणि जीव हे दोन वेगळे नसून देव आणि जीव एक आहेत असं ज्या विचारसरणीमध्ये सांगितलं जातं त्या विचारसरणीचं नाव आहे अद्वैत वेदांत. आणि ज्या ठिकाणी देव आणि मी वेगळा आहे असं सांगितलं जातं त्याचं नाव आहे द्वैत विचारसरणी. ह्या सगळ्या म्हणजे कोणत्याही अद्वैत बरोबर द्वैत चुकीचं असं आम्ही म्हणू शकत नाही. ज्याचा जसा अधिकार, शेवटी अद्वैताकडेच जायचंय, पण ज्याचा जसा अधिकार आहे त्याप्रमाणे या सगळ्या म्हणजे जे आचार्य आहेत त्या आचार्यामध्ये मतभेद, त्यांच्यात भांडणं नाहीये, त्यांचा कोणाचा बांधाला बांध नाहीये किंवा त्यांना कोणाकडनं काही रुपये मिळेल, मग त्यांच्यात मतभेद कशा करता.
तर तो दाखवण्याकरता मतभेद आहे. कारण विविध अधिकाराचे लोक सन्मार्गाला लागावे म्हणून ज्याला जे आवडेल, ज्याला जे रुचेल, ज्याला जे पचेल असं तत्वज्ञान प्रत्येकाकडे जावं म्हणून ह्या आचार्यांच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. देव आणि जीव एकत्र, किती महान प्रॅक्टिकल विचार आहे. म्हणजे आत्ताच्या जगाला माझ्या मते तर या विचारांची जास्त गरज आहे. नक्कीच. जिकडे बाउंड्रीज वरून आणि धर्मावरून युद्ध पेटतात तिथे की माझ्यातही देव आहे, तुझ्यातही देव आहे. हो, इतकं साधं आहे. साध आहे. किंबहुना आपल्याकडे जडवस्तूमध्ये सुद्धा देव. हो हो हो. तुम्हाला गंमत सांगतो, आता विषय निघाला. डॉक्टर विजय भटकर सर आणि तीर्थरूप गुरुवरे महाराज यांच्यामध्ये खूप जिव्हाळ्याचे गुरु शिष्य भाव त्या दोघांमध्ये. तर परम संगणक त्यांनी तयार केला. साधारण तिसरं त्याचं व्हर्जन असेल 1998 साली. तर त्या ठिकाणी भटकर सरांनी ते रात्रंदिवस, तेव्हा मग फार अवघड होतं खूप ते तयार करणं. भारतात तयार करणं तर अतिशय अवघड, पण तयार केलं. आणि जेव्हा सुरू करायची वेळ आली तेव्हा तीर्थरूप गुरुवरे महाराजांना त्यांनी विचारलं कसं सुरुवात करायची. तर त्याचं औपचारिक उद्घाटन महनीय व्यक्तींच्या हस्ते होणार होतं. पण तीर्थरूप गुरुवरे महाराज त्यांना म्हणाले की तुम्ही ह्याची पहिल्यांदा पूजा करा. का पूजा करा? तिथेही देव आहे. अधिष्ठानम तथा करता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवंचैवात्र पंचमम. ते दैव अनुकूल होण्याकरता त्या जड पदार्थामध्येही देव आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची म्हणजे प्रत्येक कणाकणामध्ये देव आहे असा अनुभव घेणं हेच अद्वैत तत्वज्ञान. वेगळं काहीच नाही याच्यामध्ये. फक्त बोलणं नाही बरं का, अनुभव. जसं साखर खाल्ल्यानंतर ती गोड लागते, म्हणजे साखरेच्या गोडीचा अनुभव घेतला, त्याप्रमाणे देव आहे असं बोलणं वेगळं, पण त्याचा अनुभव घेणं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये एक्सपिरियन्स करणं म्हणतो, तो अनुभव घेणं हे फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. वारकरी संप्रदायाचा विषय निघाल्यानंतर सगळ्यात कुतूहलाचा विषय असतो वारी. तुम्ही कधीपासून करता वारी? मी वारी एक 5-10 वेळा मी वारी केली. मी दरवर्षीला वारीला जातोच असं नाही, पण माझ्या तीर्थरूप गुरुवरे महाराजांनी दरवर्षी, किंबहुना त्यांचा 2003 ऍक्सिडेंट झाला. अच्छा. 42 अनकॉन्शियस होते. एका डॉक्टरने सांगितलं हे गेलेले तुम्ही ह्याच्यावर कशाला उपचार करता काय? मग त्यावेळेला ते एक मोठे वैद्य सर म्हणून आहेत लोकमान्याचे, तर त्यांनी एक सुंदर वाक्य सांगितलं की डोंट प्रेडिक्ट एनीवन्स डेथ, ही मे अटेंड युअर फ्युनरल सेरेमनी, असं त्यांनी सांगितलं. मग त्या अवस्थेमध्ये गुरुवरे महाराजांना पायाला चालायला त्रास व्हायला लागला आणि अशाही विकलावस्थेमध्ये तीर्थरूप गुरुवरे महाराज रोज आळंदीहून पालखीच्या ठिकाणी जायचे, पालखीसोबत थोडंसं चालायचे, पुन्हा परत यायचे. पण मी त्यांच्यासोबत वारी केलेली आहे. आणि आता कसं आहे की आमच्या घरामधलं कोणी ना कोणी वारीला जातच, म्हणजे व्यावहारिक कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, पण कोणी ना कोणी आमच्या घरामधलं वारीला जातं. मी पहिल्यांदा वारी मी एक 6-7 वर्षाचा असताना मी पूर्ण वारी केली आणि वारीमध्ये फार वारीचं महत्व खूप आहे. म्हणजे किंबहुना मी त्याच्याकडे मला वारीकडे बघितलं ना की एक मॅनेजमेंटचा विद्यार्थी असल्यामुळे असं मॅनेजमेंट परिपूर्ण भरलेली गोष्ट म्हणून मी वारीकडे बघतो. म्हणजे भक्तिभाव तर आहेच, तो वेगळाच मुद्दा, पण वारी करणाऱ्या माणसाकडून मला ऐकायचं खरंच की वारीमधल्या गमती जमती, वारीमधनं तुम्ही काय टिपता आणि काय महत्व आहे वारीचं आयुष्यात? वारी हा शब्द पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, तर देवाची पूजा करताना अनेक विधी सांगितलेले आहेत. धूप आहे, दीप आहे, नैवेद्य आहे. त्याप्रमाणे एक अभिगमन नावाचा विधी आहे. तर अभिगमन विधी म्हणजे काय? आपल्या स्थानापासून भगवंताच्या स्थानापर्यंत नाचत जाऊ त्याच्या गावारे खिळिया, सुख देईल विसावारे, आनंदाने नाचत हर्षोत्फुल्ल होऊन त्याचं नाव घेत घेत त्याच्यापर्यंत जाणं, ह्याचं नाव आहे वारी. आणि या वारीमध्ये ही जी वारीची परंपरा आहे ही बरीच जुनी परंपरा आहे, पण त्याला जे आताचं शिस्तीचं स्वरूप आहे ते हैबत बाबा म्हणून एक सरदार होऊन गेले. त्या हैबत बाबांनी ती सगळी, म्हणजे तुकोबारायांचे चिरंजीवी त्यांनी सुरुवात केली, बराच इतिहास आहे त्याला, पण त्यांनी हे सगळं शिस्तीचं स्वरूप लावलेलं आहे. तर वारीमध्ये बरेच नियम असतात, कसं चाललं पाहिजे, काय म्हटलं पाहिजे, कुठले अभंग म्हटले पाहिजेत, कुठला वेश असला पाहिजे. वारीची गंमत सांगतो तुम्हाला. आता जे तरुण वारकरी आहेत, म्हणजे कुतूहल म्हणून भक्तिभावने जाणारा वर्ग हा वेगळा आहे, पण कुतूहल काय आहे वारी 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 म्हणून जाणारे जे सगळे लोक आहेत ते काय करतात, माऊलीच्या पुढे चालतात, माऊलीच्या बरोबर चाललं पाहिजे. अच्छा. आम्ही विनोदाने असं म्हणतो, जास्त सिरियसली येऊ नका, पापाचे कळप पळती पुढे, पुढे पळणारे पापाचे कळप आहेत असं विनोदाने म्हटलं जातं. पण तिथे चाललं कसं पाहिजे, कुठले अभंग म्हटले पाहिजे, किंबहुना माऊली जेव्हा विश्रांतीला बसतात तेव्हाच बसलं पाहिजे, संध्याकाळी कीर्तनाला हजर राहिलं पाहिजे, राहुटीतच राहिलं पाहिजे. आता कसं आहे की प्रत्येक गावात हॉटेलांची सुविधा, तिथे राहतात लोक, पण तसं नाही चालणार.
या वारीच्या नियमानुसार वारी जशी सांगितलेली आहे संतांनी किंवा आपल्या पूर्वसुरींनी जशी वारी केलेली आहे ती फार महत्त्वाची. आणि आता मॅनेजमेंट तुम्ही म्हणताय, वारीमध्ये हजारांग आहेत, हजार. म्हणजे वारी हा कमीत कमी 1000 शोध प्रबंधाचा, ज्याला आपण PhD म्हणतो, त्यात मॅनेजमेंट काय आहे वारीचं. वारीमध्ये तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी पहिल्या दिवशी रांग लावली जाते, रांग लावली झाल्यानंतर तुमची रांग, तुमचं स्थान ते निश्चित केलं जातं आणि शेवटपर्यंत त्या जागी तिथेच तो माणूस चालतो. कोणीही त्याला पुन्हा सांगत नाही की अरे तुझी रांग सोडू नको, तुझी जागा सोडू नको. बॅक ऑफिस मॅनेजमेंट आता नवीन प्रकार आहे. तर बॅक ऑफिस मॅनेजमेंट सुद्धा फार मोठं आहे, कारण की एवढे लाखो लोक चालतात आणि ते लाखो लोक त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचायच्या आधी त्यांचं जेवण तयार असतं आणि घरी काय जेवण मिळतं असं लोक जीव घालतात. मग हे जायचं कसं? पाणी नसतं, तंबू असतात, कधी पाऊस येतो. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगू का, एक केरळमधले गृहस्थ माझ्याकडे आले. ते म्हणले मला वारी करायची आहे. तर वारी करता पूर्वतयारी काय केली पाहिजे? जसं आता हिमालयात जायचं म्हटलं तर पहिल्यांदा पर्वती चढा, मग सिंहगडाला जा, असं आपण पूर्वतयारी करतो. तसं वारीला जायचं याची पूर्वतयारी काय करायची? तर त्याने मी सांगितलं की अव्यवस्थेमध्ये आनंदाने राहण्याची तयारी करा, बस झालं. दुसरी काही वारीची तयारी करायची गरज नाही. अशी ही वारी आहे. तिथं सगळं माणसाचं मन शुद्ध होतं, तिथं माणसाला भक्तिभाव आहे, वारीमध्ये ज्ञान आहे. असं सर्वांग परिपूर्ण जे वारकरी संप्रदायाचं स्वरूप आहे. जसं वारी हे एक विद्यापीठ आहे, हे सगळं तुम्हाला शिकायला मिळतं. भक्ती आहे, उपासना आहे, ज्ञान आहे, सगळं तुम्हाला शिकायला मिळतं. आणि हा एक वारकऱ्यांचा प्रमुख आचार धर्म आहे. महाराज, आणि अध्यात्म याचा साध्या सोप्या शब्दातला अर्थ काय? अध्यात्म म्हणजे काय, तर शब्दाची व्याख्या अशी आहे की आत्मानम अधिकृत्य इति अध्यात्म. आत्म्याला प्रमुख ठेवून जे केलं जातं त्याचं नाव अध्यात्म, किंवा आत्म्याची ओळख पटण्याकरता जो केलेला प्रयत्न त्याचं नाव अध्यात्म. आणि अध्यात्म असं लोकांना वाटतं की हे आध्यात्मिक म्हणजे पूजा करणं, पाठ करणं हे आहे, हे बहिरंग आहे, पण ही पायरी आहे. त्याच्या पुढेही अध्यात्म, आपला स्वतःचा शोध घेणं, याचं नाव खरं अध्यात्म. आणि या शोधामध्ये आपल्याला स्वतःचा शोध लागेल नाही माहिती. मला लागलाच पाहिजे, खरं तर शास्त्र सांगतं म्हणजे लागलाच पाहिजे. पण आपला अधिकार कुठेतरी कमी पडतो, किंवा आपला काळ, काम, वेग सगळं ते गणित कुठेतरी जुळत नाही. मग हे अध्यात्माने आपला आत्मशोध होईल नाही होईल मला माहिती नाही, झाला पाहिजे खरं तर. पण या अध्यात्माचा उपयोग काय, किंवा वारकरी संप्रदाय अध्यात्माची फलश्रुती काय? तर अध्यात्म म्हणजे आपल्या जीवनामध्ये कधी चांगल्या गोष्टी घडतात, आपण हुरळून जातो. कधी वाईट गोष्टी करतात, आपण फार गट फिलिंग माझं फार संपलं. कधी गट फिलिंग अप असतं. हे खालीवर आपल्या, म्हणजे मी तुमच्याच पिढीत आहे, जास्त काही म्हातारा नाही मी, तुमच्याच पिढीतला आहे. त्यामुळं आपल्या पिढीमध्ये हे आहे, गट फिलिंग कमी जास्त म्हणून एकदम नैराश्याने, म्हणजे नैराश्य तर फार मोठा प्रश्न आहे. ते नैराश्य येणं किंवा उत्साह अति वाटणं. तर ह्या गोष्टीमध्ये त्याला आपल्याला तोंड द्यायचं. म्हणजे जसं दुःख पचवता आलं पाहिजे तसं सुखही पचवता आलं पाहिजे. तर अध्यात्म काय शिकवतं, तर अध्यात्म सुखही पचवायला शिकवतं आणि दुःखही पचवायला शिकवतं. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या चित्ताचा समतोल ढळू न देता आपण पुढे वाटचाल कशी करायचं हे शिकवणारं शास्त्र म्हणजे अध्यात्म. एवढंच त्या अध्यात्माचा विशेष आहे. अध्यात्म या विषयावर आपण बोलतो, म्हणजे वारकरी संप्रदाय. थोडंसं मला सामाजिक विषयाकडे यायचंय. वारीचा आधार घेऊन मध्यंतरी काही आम्ही न्यूजमध्ये वगैरे प्रकरण ऐकली की तुकोबारायांचे, त्यांनी तो अल्ला देवे अल्ला खिलावे वगैरे असे ते काही त्यांचे अभंग लिहिलेले आहेत. त्याचे इंटरप्रिटेशन एका विशिष्ट पद्धतीने करून काही गोष्टी झाल्या मध्यंतरी. काय होतं ते नक्की, आणि तो काय अभंग नक्की? अल्ला देवे अल्ला दिलावे, ह्याचं म्हणजे अल्लाचं गुणगान त्यांना करायचं नाहीये. अच्छा. तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की वारकरी संप्रदाय हा असीम आहे, आणि अल्लाला मानणारे काही लोक आहेत, त्यांच्या समोरही आहेत. म्हणजे अगदी बरोबर. त्या काळात ही शिवाजी महाराजांचं राज्य होतं, औरंगजेब हा धर्म तिथेही होता. मग तुकोबारे त्यांनाही उपदेश करतात. अच्छा. त्यांना अल्लाचं किंवा त्या संप्रदायाने जे दैवत मानले त्याचं त्यांना महत्व नाही गुणगान करायचं. कोणी म्हणेल मला अल्ला देईल, अल्ला माझं सगळं करेल, असं जर म्हणाल तर चालणार नाही. तुम्हाला काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. अच्छा. समोर आता तुम्ही जर मॅनेजमेंटचे असाल तर मी सांगताना दृष्टांत मॅनेजमेंटचे देईन. तुम्ही जर वकील असाल तर वकिलाचे दृष्टांत देईन. तुम्हाला जे कळेल. तर तुकोबारायांच्या मुखारविंदातनं तो अभंग अभिव्यक्त जेव्हा झाला तेव्हा त्या धर्माला, त्या संप्रदायाला मानणारी व्यक्ती तुकोबारायांसमोर असावी.
आणि त्याला सांगितलं अल्लाह देईल, अल्लाह करेल, असं जर तुम्हाला असेल तर होणार नाही, तुला प्रयत्न केला पाहिजे. हे सांगण्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं तात्पर्य आहे. एखाद्या विशिष्ट किंबहुना एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. आम्ही विठ्ठल म्हणजे दुसरं जाऊ द्या, वारकरी संप्रदाय फक्त विठ्ठलच मानतो, दुसरा कोणाला मानतही नाही. मग एवढी एकनिष्ठता ज्यांच्या अभंगामधनं अभिव्यक्त झाली आहे, म्हणजे हिंदू धर्मातल्याही बाकीच्या देवतांना मी मानत नाही असं एकदा म्हणजे मानतात ते, पण जेव्हा एकनिष्ठता सांगायची वेळ येते तेव्हा मी ह्यांनाच मानतो, असं जेवढं तीव्रतेने एकनिष्ठतेने विठ्ठलाविषयी बोलतात तुकोबाराय. किंवा आम्ही जेव्हा वारीला जातो ना, तेव्हा आम्ही खंडोबालाही जात नाही, आम्ही शिवालाही जात नाही, फक्त विठ्ठलाला जातो. खंडोबाला जायचं तर पुन्हा वेगळा जाऊ ना, शिवाला जायचं पुन्हा वेगळा जाऊ ना. मग एवढी एकनिष्ठता ज्यांच्या वाणीमध्ये आचरणामध्ये आहे, ते परधर्मीय देवाचं गुणगान कसं करतील ह्याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य फक्त काय की समोर त्या धर्माचा माणूस बसला असेल म्हणून त्याला ते सांगण्यामध्ये तुकोबारायांचं तात्पर्य, बाकी काही तात्पर्य नाहीये. तुम्ही एवढं छान बोलताय ना, मला काही प्रश्न विचारण्या वाचून मी राहत नाहीये. वारकरी संप्रदाय हा एकमेव असा कुठला तरी संप्रदाय आत्तापर्यंत तरी होता की जिथे जातपात कधी शिवलेली नव्हती. म्हणजे महाराष्ट्रात एवढं वणवा पेटलेला असताना, एवढी भांडणं चालू असताना इथे जातपात येणार नाही याबद्दल लोकांना विश्वास होता. खूप अवघड प्रश्न विचारला तुम्ही. म्हणजे याच्यावर बोलल्यानंतर कॉन्ट्रोवर्सी निर्माण होऊ शकतात असा हा प्रश्न तरी तुम्ही विचारला, मी त्याचं उत्तर देणार. पहिल्यांदा जात म्हणजे काय ह्याचा विचार कर. श्रद्धा जसा आपण विचार केले ना, अगदी तसं जात म्हणजे काय. आता जेवढे लोक या जातीपातीचं राजकारण करतात त्यांना प्रत्येकाला हा प्रश्न विचारा, जात म्हणजे काय. ते जास्तीत जास्त काय सांगतात, जी जात नाही ती जात. ह्याच्या व्यतिरिक्त पुढे काहीही त्यांना बोलता येत नाही. पण जाती या शब्दाची व्याख्या शास्त्रकारांनी फार सुंदर केली आहे. एकम अनेकानुगतम नित्यम स जातीही, जी एक आहे. म्हणजे तुम्ही आणि मी मध्ये जे माणूसपण आहे तो एक आहे, किंवा जेवढी माणसं आहे त्यातला जो माणूसपण आहे तो एक आहे, म्हणजे एक. अनेकानुगतम, मी एकटाच माणूस आहे का, नाही. जगामध्ये जेवढे काही 100, 200, 1000 कोटी ते सगळे म्हणजे अनेकांच्या ठिकाणी राहते. आणि जी नित्य आहे, जी कधीही मरत नाही, तिचं नाव आहे जात. या जातीची व्याख्या किती लोकांना माहिती आहे. माणूस ही जात आहे, कुत्रा ही जात आहे. बरोबर. आता जी 18 प्रगड जाती त्याच्यापुरतं तुम्ही मर्यादित विचार करता ते अत्यंत अयोग्य आहे. वारकरी संप्रदायामध्ये जाती व्यवस्था काही ठिकाणी योग्य अयोग्य त्याचा अतिरेकी करू नये. ज्याला सामाजिक अभिसरण म्हणतात किंवा गावगाडा आणण्याकरता त्या सगळी व्यवस्था लावलेली आहे, ती अत्यंत उत्तम व्यवस्था आहे. म्हणजे किंवा मॅनेजमेंटचे आपण विद्यार्थी आपण त्याचा अभ्यास करा की जे हे आहे आपली काम आहे, तर कामाची कशी समायोजन ज्याला म्हणतात, कार्मिक समायोजन, त्या दृष्टीने फक्त जात व्यवस्था आहे. तर वारकरी संप्रदायामध्ये ही जाती व्यवस्थेचा काहीही विचार केला जात नाही. किंबहुना वारकरी संप्रदायामध्ये एवढ्या जातीत संत आले आहेत ना. बरोबर. संतांचा अवतार आहे पहिल्यांदा गोष्ट. आपण जन्माला का आलो तर आता कोणाला पटेल नाही पटेल, पण साधारण आपलं पूर्वजन्मीचं म्हणजे मी जरी पूर्वजन्म पुनर्जन्म मानणार आहे, तर शास्त्र सांगतं की पूर्वीचं जे जन्मचं तुमचं काम आहे, ते कर्म आहे, त्याचं पाप पुण्य उपभोगायला आपण जन्माला आलो. म्हणजे आपण जन्माला का आलो, तर पूर्वजन्मीचं कर्म भोगायला आपण जन्माला आलो. आताही कर्म करतोच, पण संतांना काही असं पूर्वजन्मीचं वगैरे कर्म नसतं. ते समाजाच्या उद्धाराकरता जन्माला येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता. ह्याच्याविषयी तू पुढे बोलू, पण त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य आहे की मी कुठे जन्माला यायचं. आपण आपला आईबाप निवडू शकत नाही, पण संत मात्र त्यांना कुठे जन्माला यायचं, भगवंताला कुठे जन्माला यायचं त्याच्याकडे अथॉरिटी आहे. तसं संतांना कुठे जन्माला यायचं ते स्वतः ठरवू शकतात. मग असं असून सुद्धा गोरोबा काका कुंभार कुलात जन्माला आले, तुकोबाराय वैश्य कुलामध्ये जन्माला आले, कुणबी कुलामध्ये जन्माला आले, चोखोबाराय वेगळ्या जमातीमध्ये जन्माला आले. अशा वेगळ्या वेगळ्या जातीमध्ये संतांनी जन्म घेतला आणि अवतार घेतला. का अवतार घेतला, तर त्याचं एकमेव कारण आहे. सावतामाळी माळी जन्माला आले, त्याचं एकमेव कारण असं आहे की कोणत्याही कुळामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जन्माला येऊन आपल्याला परमार्थ करता येतो याचा वस्तुपाठ दाखवण्याकरता हे सगळे संत विविध जातींमध्ये जन्माला आले. पण आता दुर्दैव असं आहे की ज्या संतांनी कोणत्याही जातीत येऊन परमार्थ करून एक झालं पाहिजे ही ज्यांनी शिकवण दिली, त्यांच्या नावाखाली संप्रदाय जातीपातीत विभागला जातोय. खूप दुर्दैव आहे.
एक घडलेली गोष्ट आहे. गावाचं नाव सांगत नाही, जिल्हा सांगतो तुम्हाला. जालना जिल्ह्यात आहे, मी तिथे नेहमी जातो. तर त्या जालना जिल्ह्यामध्ये एक तुकोबारायांचं मंदिर आहे. ते बांधलं लोकांनी, चांगलं प्रतिष्ठापना झाली. आणि दुसरं सावतामाळी महाराजांचं मंदिर बांधायला सुरुवात झाली. ते म्हटले की यांचं मंदिर बांधायचं नाही. अरे बापरे. का नाही? आमच्या जातीमधले संत श्रेष्ठ आहेत, ह्यांचं इथं मंदिर होता कामा नाही. बापरे. आणि गंमत अशी की सगळे तीर्थरूप गुरुवर्या महाराजांच्या अनुग्रहित त्या गावातले लोक. मी सांगायला गेलो त्यांना, तुम्ही असं करू नका. ते म्हणले, महाराज 2 तास कीर्तन करून जायचं काम तुमचं आहे, गावात काय आम्ही करायचं हे आम्ही ठरवू, तुम्ही नाही बोलायचं त्याच्यामध्ये. बापरे. म्हणजे ज्या संतांनी परमार्थामध्ये सर्व जाती एकत्र आणल्या, त्या संतांच्या नावाखाली हे भेद पाडला जातोय. किंवा इतकं वाईट विदारक अवस्था आहे की कीर्तनाचा जो सप्ताह असतो ना, आता तुम्ही कीर्तनामध्येच बोलताय आपण, तर कीर्तनाचा सप्ताहापूर्वी हा गावचा असायचा. सगळं गाव मिळून तो सप्ताह करायचा. आता कीर्तनाचे गावकीचे सप्ताह बरेच कमी झाले. आता कीर्तनाचे सप्ताह राजकीय लोक करतात. अच्छा. का? ते आता ते फार मोठं त्याचं अर्थकारण, समाजकारण, बरंच अनालिसिस करण्यासारखे कीर्तनाला लोक जमतात म्हणून ते करतात. पण पूर्वीच्या काळी गावगाड्याचा तो सप्ताह असायचा. म्हणजे सगळे लोक किंवा जे 18 पगड जातीचे लोक आहेत, तर ह्यांनी हे आणून द्यावं, ह्यांनी भाजी आणून द्यावी, ह्यांनी हे काम करावं, असा एकत्रित सप्ताह. आणि सगळे लोक एकत्रित येण्याचं काय असायचं? तो सप्ताह असायचा, म्हणजे गावगाड्याचा सप्ताह. बरोबर. पण आता हे वातावरण प्रदूषित झालंय, कलुषित झालंय. खरं तर भगवंतालाच अवतार घ्यायची वेळ येते का हे सगळं निर्मूलन करायला? माझ्या माहितीत एक असा उत्सव आहे, माझ्या मते मुल्हेर म्हणून जे देवस्थान आहे, तिथे एक कार्यक्रम असतो आणि वेगळ्या वेगळ्या जातीच्या म्हणण्यापेक्षा समूहाच्या लोकांना त्या उत्सवाचं एक एक काम वाटून दिलं पिढ्यानपिढ्या. नक्कीच. मग प्रत्येक जण त्याला वाट्याला आलेलं, प्रत्येक जण त्याचं मनापासून ते काम करतो आणि तिथे त्यांच्या मनामध्ये उच्च निच्चता, जातीभेद हे कधी कधीच येत नाही. आणि विशेष म्हणजे आपल्या धर्माचं मला असं वाटतं की दुसऱ्या देशातून आलेला धर्म, त्या धर्माच्या लोकांना पण काहीतरी काम दिलंय त्यांनी. नक्कीच. म्हणजे दुसऱ्या देशात आले ते आपलेच आहेत. अगदी बरोबर आहे, ते आपलेच आहेत. थोडंसं जातीविषयी थोडंसं विषय राहिला आपला. ठीक आहे. तर सगळे मिळून गावगाड्याचा सप्ताह करायचे. आता का या समाजाचा हा सप्ताह, मग या जातीचा हा सप्ताह, मग या जातीच्या सप्ताहामध्ये याच जातीचे कीर्तनकार पाहिजे, याच जातीचा वाजवणारा पाहिजे, दुसऱ्या जातीचा या सप्ताहामध्ये येणार नाही. हे दुर्दैव खरोखर. म्हणजे वारकरी संप्रदायाचं दुर्दैव काय असेल तर या अशा गोष्टी व्हायला लागल्यात. हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि ह्या गोष्टी दूर करण्याकरता तुकोबाराय अवतारित होणार आहेत. आम्ही वैकुंठ, पुढे सांगतात, बोलिले जे ऋषी साच, हे सगळं वाटोळ का झालं त्याचं कारण थोडक्यात सांगतो तुम्हाला. हे सगळं काय व्हायचं तर तुकोबाराय सांगतात, अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने साधनेही बुडविली. तर अर्थ आणि शब्द ह्याचा सुद्धा फार विचार आहे. तर मी समजा पत्र म्हटलं, तुमच्या हातात पत्र आहे, तर पत्र म्हणजे काय की कागद असा त्याचा अर्थ नाही. पत्र म्हणजे तुमच्या हातात आहे तो, तुमच्या हातात अर्थ आहे आणि माझ्या तोंडात शब्द आहे. बरोबर. म्हणजे पुराणांचे अर्थ, म्हणजे पुराणांनी, शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे तशी वागणूक. बरोबर. अर्थ आपल्या अर्थ म्हणजे आपल्या आचरणात असतो आणि शब्द आपल्या बोलण्यात असतो. तर पुराणाचे अर्थ म्हणजे पुराणानुगुण वागायला, म्हणजे शास्त्र काय असेल त्याच्यानुसार लोक वागत नाहीत. का? नाश केला शब्दज्ञान. लोकांना ज्ञानी म्हणजे कोण तर आमचा वेदांत तत्वज्ञान वारकरी संप्रदाय, ज्ञानी म्हणजे ज्याला देवाचा अनुभव आलाय तो ज्ञानी. जो बोलतो तो ज्ञानी नाहीये. किंवा बोल अबोलोने बोले जागे बाहेर आत निजेले, तैसे घरात घरोकुल केले नेणो अंधाराना. जे चैतन्य ज्याच्याविषयी बोलताच येत नाही त्याच्याबद्दल बोलणारा मूर्ख आहे, असं आमचं वेदांत तत्वज्ञान किंवा संत वाङ्मय चालतं. मग जे बोलणारे ते कीर्तनकार झाले, जे ज्ञानी ते कीर्तनकार नाही झाले. म्हणून नाश केला शब्दज्ञानी. पुढे फार सुंदर सांगतात, विषय लोभी मने साधनेही बुडविली. एक घडलेली गोष्ट आहे. एक घोडेगाव, आपल्याला संभाजीनगरला जाताना घोडेगाव लागतं. तो एक पॅच आहे, तो थोडा पाथर्डी, एक विशिष्ट धर्मियांचा पॅच आहे. तर तिथे त्या धर्माचा फार मोठ्या प्रचार केला जातो. करा, काही म्हणणं नाही, तुमचं स्वातंत्र्य आहे. भारतामध्ये कोणत्याही धर्माचा प्रचार करायला स्वातंत्र्य आहे. पण तिथे साधारणपणे 80-82 सालची गोष्ट आहे. तर तिथे एक प्रार्थना मंदिर, कशाला म्हणतात ते मी नाही सांगत, त्याला इंग्रजीत काय म्हणतात तुमचं तुम्ही समजून घ्या. प्रार्थना मंदिर तिथे उभं केलं त्यांनी. आणि त्या प्रार्थना मंदिराचं नाव दिलं तर संत ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना मंदिर. अरे बापरे. आणि तिथे सांगायचे की त्यांची जी आराध्य देवता आहे तो कृष्ण आहे, कारण की नावात थोडंसं साम्य आहे.
त्यांच्या आराध्य देवतेमध्ये आणि कृष्ण याचा साम्य, तो देव म्हणजेच कृष्ण, असं ते सांगायला लागले. अहो, तुमच्या देवाचं तुम्ही महत्व सांगा ना, काही म्हणणं नाही आमचं, पण आमचा देव तुमचा एक असं काही बोलू नका ना, एवढंच तुमच्या देवाचं महत्व सांगायला आमचा विरोध नाही, पण तुमचा ना आमचा देव एक हे सांगायला आमचा मात्र विरोध आहे. आणि जेव्हा शोध घेतला तेव्हा त्या प्रार्थना मंदिराचा जो पुजारी, त्यांना पादरी म्हणतात, तर तो पादरी शोध घेतला, तर तो कीर्तनकार निघाला. अरे बापरे. आणि त्या कीर्तनकाराला विशिष्ट रक्कम दिली जायची. याचं नाव विषयलोभी म्हणे. विषयलोभ म्हणजे पंचविषय जाऊ द्या, विषय ज्याने प्राप्त होतात तो पैसा, त्या पैशाच्या मोहामुळे हे सगळं चाललंय बोलणं. आता कीर्तनामध्ये काय सांगितलं तुम्हाला मी, की भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, पण ज्यांनी कीर्तन ठेवलेलं असतं त्याचीच कीर्ती तासभर गायली जाते कीर्तनात. कीर्तनामध्ये भगवंताची कीर्ती गायची आहे, पण तासभर कीर्ती कोणाची गातात, ज्यांचं ठेवलं त्यांचं. मग पुढे लाऊडस्पीकर, टाळकरी, अरे त्यांची कीर्ती गायचं हे स्थान नाही, ते तुम्ही वेगळी सभा घ्या त्यांची कीर्ती गायला. म्हणून ही जी सगळा हे जे अधोगतीकडे ऱ्हास, अधोगती म्हणणार नाही वारकरी संप्रदायाचा, ऱ्हास, जे प्रदूषण निर्माण झाले, सगळीकडेच प्रदूषण आहे, पंच महाभूतांमध्येही आहे, विचारामध्येही आहे, तसं आमच्या संप्रदायातही प्रदूषण आहे. मग हे प्रदूषण झाले ते विषयलोभी म्हणे. विषयलोभामुळे, पैशाच्या मोहामुळे हे सगळं घडतंय. आणि हे सगळं प्रदूषण दूर करण्याचे का आपण काही मक्ता घेऊ शकत नाही, बरोबर, किंवा आपला तेवढा अधिकारही नाही, आपलं सामर्थ्य नाही. तुकोबारा येतील, माऊली ज्ञानोबारा येतील, ते सांगतात या बोलिले जे ऋषी साच भाग, झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्छिष्टाचा भाग शेष उरला, ते येतील आणि हे स्वच्छ करतील. म्हणून आपण गप्प बसायचं असंही नाही बरं का, आपणही प्रयत्न केला पाहिजे. पण मीच सगळं करणार काय होत नाही असाही विचार करून उपयोग नाही. कुठेतरी त्याचा समन्वयात्मक विचार करून आपणही काही प्रयत्न करावे आणि भगवंतही येईल. याप्रमाणे हे जे प्रदूषण निर्माण झाले, प्रत्येक ठिकाणी प्रदूषण आहे, प्रत्येक विचारामध्ये आहे, पाहण्यामध्ये आहे. आमची इंद्रायणी माता किती सुंदर आहे, ते आता बघा, वृत्तपत्र वाचत असाल आपण, सगळं MIDCचं पाणी, सगळं म्हणजे नदी प्रदूषित, आमची तीर्थ त्याचे प्रदूषण झाले. म्हणजे आघात कुठे होतो माहिती का प्रदूषणाचा. हे प्रदूषण आपल्याला एका जन्माला मारणार आहे, पण आपलं जर वैचारिक प्रदूषण झालं ना, अनंत पिढ्याच्या पिढ्यांचा ऱ्हास होणार आहे. म्हणून हे प्रदूषण खरं थांबलं पाहिजे. आणि पुढे वारकरी संप्रदायाला फार उन्नत, म्हणजे वारकरी संप्रदाय अनादी आहे, अनंत स्वरूपाचा, अनादी कालापासून अनंत कालापर्यंत चालणार आहे. आणि मी पाहतो की हल्ली आधुनिक विद्या विभूषित लोक सुद्धा ह्याच्यामध्ये कुठेतरी प्रवृत्त व्हायला लागलेले आहेत. कारण की आधुनिक विद्येमध्येच सर्वस्व आहे असं त्यांना लक्षात आलंय. म्हणजे कसं आहे की एखादी गोष्ट मिळाली की आपल्याला आनंद होतो, ज्याला मिळाले तो आनंदी आहे का हा विचार करण्याची गरज आहे. एक मेंटल हॉस्पिटल होतं, तिथे एक जण व्हिजिटला गेला आणि एक माणूस एक फोटो घेऊन तो रडत होता. तर त्याला विचारलं का रडतोय हा माणूस, म्हणजे त्या जो रेक्टर होता त्याला विचारलं हा माणूस का रडतोय. तर तिच्या हातात जिचा फोटो आहे तिच्याशी त्याचा व्यवहार झाला नाही म्हणून तो फार वेळा झालाय तिच्याकडे, त्यामुळे रडतोय. पुढे गेले, दुसरा माणूस तोच फोटो घेऊन रडत होता. त्याला विचारलं हा का रडतो, म्हणलं हा तिच्याशी लग्न झालं म्हणून रडतोय. म्हणून या सगळ्या गोष्टी मिळवण्यामध्ये सगळं काही मिळतं असं नाही. तिथे गेल्यानंतर आता लोकांना कळतंय, कारण की फार कमी वयामध्ये लोक उच्च स्थानाला चाललेले आहेत. मग तिथे गेल्यानंतर ते लोक म्हणतात अरे हे काही खरं नाही, आपण हे परमार्थाकडे आलं पाहिजे. म्हणून ह्याच्याकडे प्रवृत्त लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण एक महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की योग्य त्यांना मार्ग सापडला पाहिजे. म्हणजे वारकरी प्रत्येक जण आहे, काय भगवे तरी स्वान सहजवेश त्याचा, येथे अनुभवाचा काय, भगवे कपडे घातले ढामढूम करायला लागला म्हणून तो चांगला असं नाही. बरोबर, आपलं नशीब काहीतरी चांगलं पाहिजे की आपल्याला चांगला गुरु मिळाला पाहिजे. आणि गुरु शोधून मिळत नाही, तो गुरु आपलं पुण्य जर असेल ना तरच गुरु आपल्याला भेटतात चांगले. आपलं जर पुण्य नसेल ना तर आपल्याला भोंदू साधूच भेटतात. त्यामुळे भगवंताकडे प्रार्थना करायची. हे जे नवीन पिढी आपल्याकडे प्रवृत्त होती आहे, या पिढीला योग्य मार्गदर्शन प्राप्त व्हावं, गुरु मिळावे. आणि मुख्य कसं माहिती का की माऊली ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं वाङ्मयाबद्दल आपण बोलतोच. माऊलींचं वाङ्मय हे फार किरकोळ आहे. तुम्हाला ज्ञानेश्वराला किरकोळ म्हणता, त्याचं तत्व असं आहे की माऊलींचं जे व्यक्तित्व आहे त्या व्यक्तित्वाच्या मानाने वाङ्मय क्षुल्लक आहे. बरोबर, तीर्थरूप गुरुवरे महाराज सांगतात की माऊली जेव्हा चालायचे तेव्हा चालताना जे धुलीकण उडायचे, त्या धुलीकणांपैकी 5 धुलीकण म्हणजे हे 5 ग्रंथ आहेत. अरे बापरे, म्हणजे एवढं मोठं त्यांचं व्यक्तित्व आहे. आणि अशी महनीय व्यक्तित्व या पुढच्या पिढीला भेटली पाहिजेत.
ही महनीय व्यक्तित्व म्हणजे कसं आहे, ही जी महनीय व्यक्तिमत्व ही प्रसिद्धी परांगमुख आहेत, त्यांना प्रसिद्धी नको आहेत. किंबहुना संतांचं लक्षण सांगताना कृपाळुता, जे समाज सन्मुख आहेत. माऊली सांगतात की भूता परस्पर सज्जन सोयरे होतो, म्हणजे समाज हा संत सन्मुख झाला पाहिजे आणि संत हे समाज सन्मुख झाले पाहिजे, तरच हे सगळं घडणार आहे. म्हणून पुढची पिढी जेव्हा येते याच्यामध्ये खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि यांना योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे, योग्य परमार्थ म्हणजे काय कळलं पाहिजे, योग्य वारी म्हणजे काय कळलं पाहिजे, योग्य कीर्तन म्हणजे काय कळलं पाहिजे. त्यामुळे समाजापुढे या गोष्टी आणण्याची तुम्ही जबाबदारी घेतली, फार आनंदाची गोष्ट आहे. आत्ताच्या पिढीचा तुम्ही विषय काढलाय म्हणून हा प्रश्न ओघात येतो की इन्स्टा आणि फेसबुकवर, युट्यूबवर 1.5 मिनिटाचे रील्स करणारे आजकाल खूप महाराज झालेत. म्हणण्यापेक्षा धोतर घालून आणि पांढरा शर्ट घालून एखादी ओवी घ्यायची आणि त्याचा अर्थ सांगायचा, आणि ते खूप इन्फ्लुएन्स करतायत आजकाल लोकांना. तर यांच्याकडे लोकांनी कसं बघितलं पाहिजे? पहिली गोष्ट, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. कीर्तन म्हणजे कसं आहे, आता युट्यूब कीर्तनकार आहेत, युट्यूबवरचं कीर्तन बघायचं आणि तेच आपण करायचं नाही. आमच्या परंपरेमध्ये कीर्तन शिकवलं जात नाही. कीर्तन हे थोडंसं बाय प्रॉडक्ट, त्याला अवांतर प्रयोजन. मुख्य प्रयोजन काय, ग्रंथ समजणं, तत्वज्ञान समजणं हे मुख्य प्रयोजन आहे. म्हणून हे कीर्तनकार कोणाला म्हणावं, तर ज्यांनी तत्वज्ञान शिकलंय, पाठ करून करणारा कीर्तनकार नाही. ज्याला अभंग बघितलं, म्हणजे हे वरपंग आहे बरं का. कीर्तन कोणी करावं, जो ज्ञानी त्यांनीच. माझा सुद्धा कीर्तन करण्याचा अधिकार नाही खरं. मी फार किरकोळ आहे की मला माझं मन जर तुमच्यापुढे उलगडलं, तुम्हाला दिसायला लागलं, तुम्हाला का घाणेरडा माणूस आहे असं तुम्हाला वाटेल. म्हणजे माझं स्वतः सांगतो, कोणावरती हे करत नाहीये. म्हणून ज्याचं मन शुद्ध आहे, स्वच्छ आहे, ज्याने अध्ययन केले, त्यांनी कीर्तन करावं. कमीत कमी कीर्तन करणाऱ्यांनी आमच्या आळंदीमध्ये 2-3 वारकरी शिक्षण संस्था आहेत. एक साखरे महाराजांची आहे, एक ब्रह्मलीन स्वानंद सुखने जोग महाराज आहेत, कुंभार गुरुजी आहेत, देहूकरांची होती, आता ती हे झाली. देहूमध्ये सुद्धा घुले महाराज, त्यांची अशा काही नामवंत संस्था आहेत. तिथे 4 वर्ष तरी शिकलं पाहिजे मिनिमम. म्हणजे तो कीर्तनकारच होतो असं नाही बरं का. बेसिक मिनिमम क्रायटेरिया म्हणजे वारकरी संप्रदायाची साक्षरता येण्याकरता तेवढं तरी तुम्ही शिकलं पाहिजे. आणि कसं करतात, हे काहीतरी अर्थ वेगळा सांगायचा, अर्थ वेगळा आणि सांगायचा वेगळा, फक्त लोकांना गोड वाटेल तसं. म्हणजे पहिलं हे कीर्तनकार आहेत का नाही हा आपण विचार करावा. आणि त्यांनी ह्या चुकीच्या गोष्टी सांगू नयेत. म्हणजे माऊली ज्ञानोबा यांचं, तुकोबा यांचं वैशिष्ट्य आहे, तुम्ही जे म्हणता रील्स, तर रील्स करता बेस्ट कंटेंट काय असेल तर तुकोबा यांची गाथा. कसं आहे की ते मर्यादा आहे तुम्हाला, ज्याला आपण सूत्रबद्ध म्हणतो. तर सूत्र शब्दाची व्याख्या सांगतात, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम. ते अल्पाक्षर पाहिजे आणि असंदिग्ध पाहिजे. तुकोबा यांचं एका वाक्यात सांगतो, भक्ती ते नमन. भक्ती म्हणजे काय, नमन. वैराग्य तो त्याग. वैराग्य म्हणजे काय, त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. असं थोडक्यात सांगणारी संतांची परंपरा आहे. म्हणजे लोकांना सगळा वेळेचा अभाव आहे, त्यामुळे थोडक्यात सांगावं, पण थोडक्यात सांगत असताना चुकीचं सांगू नये. किंबहुना कसं आहे की थोडक्यात सांगायला जातो आणि त्याच्यात संशय निर्माण होतो, असंही सांगू नये. त्यामुळे या रील्स वगैरे करतात, आनंदाची गोष्ट आहे, पण निदान पक्षी ते तुम्ही थोडासा अभ्यास करा, त्याचं वाचन करा आणि मग तुम्ही ह्या रील्स वगैरे बनवा. आणि किंबहुना हे खूप चांगलं माध्यम आहे. किंबहुना संतांचं तत्वज्ञान समाजासमोर जाण्याकरता हे अत्युत्तम माध्यम आहे. किंबहुना वारकरी संप्रदाय हा टेक्नॉलॉजीला कधीही मानणारा नाही असं नाही. 1996 साली ज्या वेळेला इंटरनेट 120 रुपये तास होतं, त्यावेळेला आदरणीय डॉक्टर विजय भटकर सर आणि तीर्थरूप गुरुवर्य किसन महाराज साखरे यांनी ज्ञानेश्वरी इंटरनेटवर लिहिली. तेव्हा जागतिक पातळीवर, जेव्हा इंटरनेट आपल्याकडे नव्हता, आता काय आपल्या हातात इंटरनेट आहे, म्हणजे तेव्हापासून या सोशल मीडियाचा, इंटरनेटचा, या आधुनिक माध्यमांचा आपण उपयोग केला पाहिजे. किंबहुना जर आधुनिक शास्त्र किंवा आधुनिक गोष्टी जर आपल्याला कायमच्या राहाव्यासाठी वाटत असेल, तर हे जे तत्वज्ञान आहे, जे कधीही अंमलान स्वरूपाचं आहे, नित्यनूतन स्वरूपाचं आहे, ते तत्वज्ञान. एक गोष्ट सांगतो की भटकर सरांनी सुपर कम्प्युटर तयार केला. ते म्हणले सुपर कम्प्युटरचा, आता तुम्ही त्या क्षेत्रातले आहात, तर कम्प्युटरचा असं तो थंब रूल म्हणतात त्याला, दर 6 महिन्यात किंमत निम्मी आणि शक्ती दुप्पट. किंवा आता 10 वर्षापूर्वी जो कम्प्युटर होता तो मोबाईल आहे. म्हणजे कम्प्युटर जाणार आहे, राहणारा नाहीये, फेकून देतो आपण. त्यात ती इलेक्ट्रॉन, ई रद्दी, ई भंगार, त्याचा फार मोठा प्रश्न आहे. ई वेस्ट, ई भंगारचा फार मोठा प्रश्न आहे. मग कम्प्युटर तर काही राहणार नाहीये, मग पण तत्वज्ञान जे आहे ना, ते तत्वज्ञान राहणार आहे. म्हणून तुम्ही जर आता हे टाकलं तत्वज्ञान, तर तत्वज्ञानामुळे त्याला जास्त काळपर्यंत राहण्याची मर्यादा नाही. ज्ञानेश्वरी टाकल्यामुळे कॉम्प्युटर जास्त काळ टिकेल. हे जे आपण काही तत्वज्ञान बोलतो आहे, हे तत्वज्ञान जर तुम्ही त्याच्यावर नेलं तर ते अनंत कालपर्यंत टिकणार आहे.
म्हणून विज्ञानाला जर अनंत कालापर्यंत टिकायचं असेल तर अध्यात्माचे त्यांनी सहाय्य घेतलं पाहिजे, त्याची मदत त्यांनी निश्चित घेतली पाहिजे. क्या बात आहे. आणि वारकरी संप्रदाय आता ज्या संक्रमण काळातून जातोय, येणारा काळ तुम्हाला कसा दिसतोय वारकरी संप्रदायाचा? खूप आता सांगितलं, खूप भव्य दिव्य स्वरूपाचं वारकरी संप्रदायाला काळ आहे. तर चांगले लोक ह्याच्यामध्ये निर्माण झाले पाहिजेत. ह्याचं प्रदूषण गेलं. अहो हे स्वच्छच आहे. ती आता पाणी असतं, पाण्यावरती तरंग येतात, तरंग काढले की आज छानच आहे. हे आलेले तरंग आहेत, हे तरंग येणाऱ्याच भरती ओटी चालूच असते. हे तरंग येणारे जाणारे जातील. मूळ शुद्ध स्वरूपाचं पाणी तसंच आहे. आणि ते शुद्ध स्वरूपाचं आता हे जो आपला प्रयत्न आहे त्याच्याकरता एक दृष्टांत सांगतो की आपण प्रयत्न केला पाहिजे. काय आहे की सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. एक चंद्रमौळी घर आहे. चंद्रमौळी म्हणजे झोपले की डायरेक्ट चंद्र दिसतो असं घर, म्हणजे पत्र्याचं कौलारू फुटका असं. त्याच्या दारात एक तुळशी वृंदावन आहे. तिथे एक दिवा पेटवलेला आहे आणि त्या पेटवलेली संध्याकाळची वेळ आहे आणि ते दिवा पेटवलेला आहे आणि सोसाट्याचा वारा सुटला आहे. आणि सोसाट्याचा सुटलेला वारा, त्याच्यात तो दिवा राहणं अशक्य आहे. ती जी सुवासिनी आहे ती त्या दिव्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न करते. कसा करते? पदराने, आणि पदर सुद्धा फाटका आहे. मग त्या सोसाट्याच्या वारात चंद्रमौळी घरात तो दिवा जपण्याचा तो प्रयत्न करते. तो राहील नाही राहील माहिती नाही, पण यदा कदाचित तिच्या प्रयत्नानं सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये जर तो दिवा राहिला तर इतरांना पेटून येण्याकरता तिथेच यावं लागणार आहे. तसा आपला हा प्रयत्न आहे. आपण हे जपून ठेवलं पाहिजे. हे मळब गेलं की ते प्राप्त करून घेण्याकरता ते लोक येणारच आहे. म्हणून आपण जो प्रयत्न करतोय तो त्या प्रकारचा प्रयत्न चाललाय की शुद्ध लोकांना मिळावं, याच्याकरता हा प्रयत्न आहे. खरं तर बोलण्याचा माझा अधिकार नाही एवढा, पण कसं आहे की जे संतांचा सांगावे तो मी सांगतो. हे माझ्या पदरचं काही नाही ह्याच्यामध्ये. वा, खरं तर चर्चा करण्यासारखे खूप प्रश्न आहेत. मला खूप असं होत आहे की काय काय विचारू आणि काय काय नको, पण अनेक नवीन नवीन विषय घेऊन तुम्ही पुन्हा द पोस्टमनवर याल हा शब्द घेऊन मला आता इथे थांबायची अनुमती द्या. खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून. वारकरी संप्रदाय हा मला वाटतं की मराठी मनाचा आणि भारताचा एक अभिमान आहे, एक मुकुट शिरोमणी येतो. आणि त्यामुळे हा संप्रदाय जिवंत राहणं आणि चांगली चांगली लोक त्यामध्ये येत राहणं ही फक्त या समाजाची नसून पूर्णच आपल्या समाजाची नसून पूर्ण जगाची गरज आहे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आणि त्यासाठी तुम्ही जे काम करताय त्यासाठी तुम्हाला नमन तर आहेच आणि शुभेच्छा सुद्धा. आणि पुन्हा पोस्टमनवर याल तेव्हा आपण विस्तृत गप्पा मारू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. हे होतं यशोधन महाराज साखरे यांनी तुमच्यासाठी लिहिलेलं पत्र. हे पत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजून कुठल्या विषयाची पत्र तुम्हाला वाचायला आवडतील हेही आम्हाला नक्की सांगा. द पोस्टमनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका, ती घंटी वाजवायला, कारण पत्रपेटीमध्ये आलेलं पत्र तुम्हाला त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन येईल. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तुमचाच पोस्टमन सर्वेश.